इंडिया गव्हर्नर्स फोरमच्या वतीनं राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट 2021 या श्रेणीत ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरली असून स्टार ऑफ गव्हर्नर्स स्कॉच अवॉर्ड इन म्युनिसिपल गव्हर्नर्स राष्ट्रीय पुरस्कारानं ठाणे महापालिकेस गौरवण्यात आले. दिल्ली येथे संपन्न झालेल्या विशेष समारंभात महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्या वतीने स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्कॉच पुरस्कार मिळणारं महाराष्ट्रातील ठाणे हे एकमेव शहर ठरले. स्कॉचच्या संस्थेच्या वतीनं राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेनं सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट 2021 या श्रेणीमध्ये ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरली आहे. त्यासाठी स्टार ऑफ गव्हर्नर्स स्कॉच अवॉर्ड इन म्युनिसिपल गव्हर्नर्स हा इंडिया गव्हर्नर्स फोरमचा राष्ट्रीय स्तरीय पुरस्कार ठाणे महानगरपालिकेनं पटकावला आहे. स्कॉच पुरस्काराकरिता निवड प्रक्रिया अतिशय काटेकोर असून प्रकल्पांचं मूल्यांकन सादरीकरणाच्या आधारे ज्युरीकडून केलं जातं. यंदा राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच पुरस्कार मिळवणारी ठाणे महानगरपालिका राज्यातील एकमेव महापालिका ठरली आहे. पावसाळ्यात आपत्तीच्या घटना घडल्या. जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि तहसील क्षेत्रात मदतीसाठी सर्व सामग्री तैनात असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडील माहितीनुसार लाईफ जॅकेट, बोटी, लाईफ बोट, स्ट्रेचर, चेनसॉ कटर आणि इन्फ्लिक्टेबल टॉवर लाईट आदी सर्व मिळून तब्बल 2000 साहित्य मदत कार्यासाठी उपलब्ध आहे. सुरुवातीपासूनच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. गेल्या काही वर्षातील अनुभव पाहता शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नैसर्गिक आपत्तीच्या घटना वाढू लागल्यात. 26 जुलैच्या प्रलयंकारी घटनेनंतर मुसळधार पावसाचा धसका सर्वांनी घेतलाय. जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा अनुभव पाहता महापालिका आणि तहसील क्षेत्रात कोणतीही दुर्घटना घडली तर पटकन मदत पोहोचावी या दृष्टीनं जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न असतो. त्यानुसार प्रत्येक महापालिका, नगरपालिका आणि तहसील क्षेत्रात एकूण 783 लाईफ जॅकेट, 76 बोटी, 632 लाईफ बोर्ड, 152 स्ट्रेचर, 134 चेनसॉ कटर आणि इन्फ्लिक्टेबल टॉवर लाईट 24 आदी साहित्य दुर्घटनाग्रस्तांसाठी उपयोगी पडणार आहे. अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार आहेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस? तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये. त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर. आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं? सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे. कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग, करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा.
https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800-221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. एकनाथ शिंदे यांना समर्थन करण्यासाठी ठाण्यात एकीकडे शक्ती प्रदर्शन होत असतानाच दुसरीकडे शिवसेना दक्षिण भारतीय विभागानं एकनाथ शिंदे यांना थेट बाहुबली अशी पदवी देत बाहुबलीच्या स्वरूपात त्यांचे मोठे बॅनर उभारलेत. या बॅनरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे बाहुबली असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता हे बॅनर सर्वांचंच लक्ष वेध घेत असून एकनाथ शिंदे यांचं बाहुबली स्वरूपात उभारलेले हे बॅनर सर्वांचंच लक्ष वेधून घेत असल्याचं ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश राव यांनी सांगितलं. सभी को नमस्कार. आज मैं यहाँ माननीय श्री एकनाथ शिंदे साहब के घर के सामने यहाँ पर मैं खड़ा हूँ और मैं थाने जिले की शिवसेना दक्षिण भारत विभाग की जिला कार्याध्यक्ष हूँ. और आज महाराष्ट्र में जो पॉलिटिकल सिनेरियो जो चल रहा है ये मेरी मानना है कि आज जो महाराष्ट्र में जो ये राजकीय जो चल रहा है ये केवल महाराष्ट्र के लिए नहीं है, पूरी देश की एक राजकीय जो चलन है उसको एक दशा और दिशा देने वाले, ऐसा मैं मानता हूँ इसको. मुख्यतः इस देश की, इस राष्ट्र की जो हिंदू भावनाएं हैं वो सजीव रखने के लिए कोशिश जो किया है माननीय हमारी जो एकनाथ शिंदे साहब, मैं इस जो कार्य के लिए मैं उनको सदा एक उच्च दृष्टि से देखता हूँ कि इस देश की दशा और दिशा बदलने में साहब के कार्यक्रम जो किया है ये नॉट ओनली हमारी पूरी जो जनता है इसको समझेंगी, खास करके महाराष्ट्र की जनता की इनको समझेंगे इसके पीछे साहब की भावना क्या है. काटन घाट या प्रीमियम फाईन डाईन पारंपरिक महाराष्ट्रीयन रेस्टॉरंटनं महिनाभरासाठी कोल्हापुरी फूड फेस्टिवलचं आयोजन केले. या कोल्हापुरी फूड फेस्टिवलला 20 जूनपासूनच सुरुवात झाली आहे. या अनोख्या फेस्टिवलला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि ग्राहक कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेत आहेत. कोल्हापुरी फूड फेस्टिवलला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आम्ही हा फेस्टिवल येत्या 31 जुलैपर्यंत वाढवण्याची योजना आखल्याचं सांगण्यात आले. काटन घाट रेस्टॉरंट हे जवळपास 4000 चौरस फूटवर पसरलं असून ते 2017 मध्ये सुरू करण्यात आले. आतील भाग राजवाड्यासारखाच आहे. काटन घाटमध्ये मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ या 5ही प्रदेशातील सर्व खाद्यपदार्थ उपलब्ध असतात. हे रेस्टॉरंट पाचपाकाडी येथील निर्मल डेअरीजवळ उपलब्ध असून कोल्हापुरी फूड फेस्टिवलवर सनी पावसकर, शेफ आणि डायरेक्टर काटन घाट यांनी कोल्हापूर हे खाद्यपदार्थांचं नंदनवन असून कोल्हापुरी खाद्यपदार्थ त्यांच्या चव आणि पारंपरिक पदार्थांसाठी जगप्रसिद्ध असल्याचं सांगितलं. जगभरात हे खाद्यपदार्थ अतिशय मसालेदार अन्न असल्याचं चुकीचं वर्णन केलं जात असलं तरी सत्य हे आहे की ते खूपच कमी मसालेदार आहे. विशिष्ट कोल्हापुरी घरगुती मसाला आणि कांदा लसूण चटणी वापरल्यामुळे अद्वितीय चव याला मिळत आहे. कोल्हापूर हे मांसाहारी जेवणासाठी विशेष ओळखलं जातं. प्रसिद्ध असा तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा, सुके आणि तळलेलं मटण, मटणाचे लोणचे, गिचका भात, मटण खरडा, चिकन खरडा, मटण काला आदी पदार्थ रेस्टॉरंटमध्ये खाल्ले तरी त्याची मराठमोळी घरगुती चव अनुभवता येते.
कीमा बॉल्स राईस गोल्याचा पुलाव म्हणूनही एक खास डिश प्रसिद्ध आहे. तांबडा रस्सा हे उत्तम मटण सूप आहे जे साधारणपणे गरम आणि मसालेदार लाल रंगाचं असल्याचं सनी पावसकर यांनी सांगितलं. तर पांढरा रस्सा हे मटण सूप आहे जे मिरचीशिवाय पांढऱ्या नारळाचं दूध आणि गरम मसाले वापरून तयार केलं जातं. महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचा दर्जा वाढवणं आणि केवळ घरगुती स्वयंपाकघरातच दिसणारा समृद्ध पाककलेचा वारसा दाखवणं हा आमचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्याला महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ जगासमोर आणायचे आहेत आणि ते आपलं स्वप्न आहे. आजपर्यंत लोकांना महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांबद्दल माहीत नाही, म्हणूनच आपल्याला खाद्यपदार्थ लोकप्रिय करायला आवडेल. महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांबद्दल त्याला काय माहीत आहे असं कोणाला विचारलं तर पहिलं उत्तर असेल वडापाव, बटाटा वडा, मिसळपाव, पोहे आणि साबुदाणा खिचडी. महाराष्ट्र राज्यात अन्नपदार्थ देण्यासारखे बरेच काही आहेत. गरमागरम कांदा पोहे किंवा मसालेदार पावभाजीची थाळी आपण सामान्यतः महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांशी जोडतो, परंतु दुसऱ्या सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या भारतीय राज्याच्या पाककृतीमध्ये बरेच काही असल्याचंही त्यांनी सांगितलं. या हॉटेलचं प्रवेशद्वार ऐतिहासिक पुणे शनिवार वाड्यासारखं आहे. संपूर्ण हॉटेल सागवानानं बनवलं आहे. रेस्टॉरंटच्या ग्राउंड लेवलवरील अंतर्गत वास्तुशिल्प रचना कोकणच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशातील नदीच्या काठावर प्रतिबिंबित करते, ज्याला काठ म्हणून ओळखलं जातं. भिंती बांधण्यासाठी त्यांनी कोकणातूनच खास चिरा विटा मागवल्या आहेत. काठ अँड घाट रेस्टॉरंटचा पहिला मजला स्थापत्य विशारद आर्किटेक्चरल इंटेरियर डिझाईन पश्चिम घाटावरील सह्याद्री पर्वत प्रतिबिंबित करतो आणि म्हणून त्याला काठ आणि घाट असं नाव पडल्याचंही त्यांनी सांगितलं. सुमारे 180 लोकांची आसन क्षमता असलेला काठ अँड घाट जुलै 2017 लोकांसाठी खुला करण्यात आला. इथे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश असलेला एक विशाल मेनू उपलब्ध आहे. मटण थाळी, मालवणी सुरमई, फिश फ्राय, सावजी मटण, चिकन रोस्ट, खानदेशी चिकन आदी काठ अँड घाटचे चांगले चविष्ट जेवण आणि सेवेसह आतील सर्व बाबींचा विचार केलाय. त्यामुळे केवळ सामान्य लोकांनाच नाही तर चित्रपटसृष्टीतील लोकांनाही आकर्षित करण्यात आले. त्याच्या स्थापनेला आता यशस्वी 5 वर्ष झाली आणि रेस्टॉरंट चांगली गर्दी आकर्षित करीत असल्याचंही त्यांनी सांगितलं.